नमस्कार मित्रांनो, मी किशोर बोराटे. तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा विषय आहे एका जत्रेने देव म्हातारा होत नाही. ही म्हण आपल्याला परिचित आहे आणि त्या म्हणीचा अर्थही आपल्याला परिचित आहे. आपण अनेक वेळा ऐकले आहे. मित्रांनो, विधानसभा 2024चे निकाल नुकतेच लागलेले आहेत आणि महायुती सरकारचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आजच पार पडलेला आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीची जी सुनामी आली त्या सुनामीमध्ये सगळे विरोधी पक्ष अक्षरशः वाहून गेले, अक्षरशः. आणि त्याच्यामध्ये असा एक पक्ष होता की ज्या पक्षाचा पराभव हा मराठी माणसाच्या आणि हिंदुत्ववादी मतदारांच्या जिव्हारी लागला. तो पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. ह्या पक्षाला चांगल्यापैकी यश मिळेल म्हणजे अगदी स्वतः त्या पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी विश्वास दाखवला होता. अनेक जाहीर सभेमधून बोलताना किंवा चॅनलला मुलाखती देताना ते बोलले होते की आगामी सरकारच्या स्थापनेमध्ये मनसे महत्वाची भूमिका पार पडेल. हे त्यांना विश्वास होता की आपल्याला एक चांगलं यश मिळेल ह्या निवडणुकीमध्ये आणि त्या पद्धतीनेच त्यांनी त्या पुढची प्रचार यंत्रणा राबवली होती. आणि ह्या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य निवडणुकीचं म्हणजे की राजसाहेबांचे सुपुत्र सन्माननीय श्री अमित साहेब ठाकरे हे प्रथमच ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्र सैनिकांच्या मध्ये एक चैतन्याचं वातावरण पसरलं होतं. आणि मनसेचे काही नेते आहेत की उदाहरणार्थ संदीप देशपांडे असतील, अविनाश जाधव असेल, स्वतः अमित साहेब ठाकरे असतील, बाळासाहेब गावकर असतील, राजू पाटील असतील, त्यांच्याबरोबर अजून काही नेते आहेत की जे नेते ह्या वेळेला निश्चितपणे निवडून येतील असं वाटत होतं. अनेकांनी अंदाज वेगवेगळे वर्तवले होते. कुणी 5 म्हणत होतं, 7 म्हणत होतं, 10, 12, 15 पर्यंत सुद्धा काही काहींनी अंदाज वर्तवले होते. मला स्वतःला सुद्धा वाटलं होतं किमान 5 ते 7 जागा तरी निवडून येतील. परंतु निकाल 23 तारखेला लागल्यानंतर असं काही घडलं नाही हे आपल्या लक्षात आलं. हा एवढा मोठा पराभव का झाला, याची काय कारणं असू शकतात, याच्यावर ज्या वेळेला मी विचार केला तेव्हा मला पहिलं कारण सापडलं ते म्हणजे महायुतीमध्ये किंवा महायुतीबरोबर न जाणं. आता ते विषय हा थोडासा वेगळा आहे की समान विचारधारा असताना सुद्धा महायुतीमध्ये मनसेला का स्थान मिळालं नाही. ऍक्च्युली तसं जर बघितलं तर भाजपा, सेना आणि मनसे हे मराठीपेक्षा हिंदुत्वाच्या धाग्याने एकत्र आलेले हे पक्ष आहेत. शिवसेना जी आहे ती मराठी आणि हिंदुत्व घेऊन चालते, तसं मनसेही मराठी आणि हिंदुत्व घेऊन चालते. भाजपा हार्डकोर हिंदुत्ववादी पक्ष आहे. आणि असं असताना समान विचारधारा असूनही हे 3 पक्ष काय एकत्र येऊ शकले नाहीत. आणि अजितदादांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुरोगामी विचारसरणीचा पक्ष असूनही तो हिंदुत्ववादी पक्षाबरोबर कशी काय त्यांची युती झाली, हे एक महाराष्ट्राला न उलगडलेलं कोड आहे. सगळ्यात महत्वाचा जो एक फटका बसला तो हाच बसला की समान विचारधारा असून सुद्धा हे एकत्र न लढणं हा एक फटका निश्चितपणे मनसेला बसलेला आहे. आता हे का झालं, कसं झालं, निश्चितपणे खरंच कोणाला सांगता येत नाहीये. परंतु निवडणुकीपूर्वी सुद्धा सन्माननीय राजसाहेब असतील, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, आशिष शेलार होते, प्रसाद लाड साहेब होते, यांच्या सारख्या गाठीभेटी होत होत्या. शिवतीर्थावर हे सगळ्यांचं जाणं होतं, राजसाहेबांच्या बरोबर चर्चा होत होत्या. त्यामुळे कुठेतरी एक आशा निर्माण झाली होती की महायुतीमध्ये मनसे सामील होईल. परंतु का नाही होऊ शकली, काय झालं कोणास ठाऊक. परंतु निवडणुकीपूर्वी बोलताना राजसाहेबांनी सांगितलं की 3 पक्ष एकत्र असल्यामुळे जागा वाटपाचा काहीतरी प्रश्न निर्माण झाला होता, त्याच्यामध्ये आम्ही चौथे जाऊन आणखीन त्यांची अडचण होणार होती, असं काहीतरी ते कानावर आलं होतं किंवा ते बोलले होते. त्याच्यामुळे झाली नसेल युती किंवा काय झालं असेल त्यांना माहिती. परंतु हा एक मेन फटका बसला की महायुतीमध्ये न जाणं हा एक फटका होता. अपयश निवडणुकीमध्ये आलं त्याचं हे कारण मला दिसतंय. दुसरं मला असं वाटतंय की त्यावेळेला जर समजा कुणीतरी एकानं पुढाकारपणा महायुतीच्या नेत्यांनी म्हणा किंवा राजसाहेबांनी सुद्धा एकला चरोलीची जी हाक दिली होती, तर एवढ्या निवडणुका किंवा एवढे सलग पराभव झाल्यानंतर सुद्धा त्यांनी थोडंसं या गोष्टीवर युतीमध्ये जाण्याबाबत विचार करायला हवा होता. ते घडलं नाही. का घडलं नाही आपल्याला काही कल्पना नाही त्या संदर्भात. दुसरं मला एक ह्याच्यामध्ये कारण असं वाटतंय की नेहमी राजसाहेब सांगतात की मला सन्माननीय बाळासाहेबांनी मला आतापर्यंत हेच सांगत आलेत की जिथे तू जाशील तिथली भाषा बोल, जनतेच्या मनात काय आहे ते ओळख आणि ते बोल, जेणेकरून जनता तुझ्या विचारांना तुझ्या डोक्यावर घेईल. परंतु मला वाटतं ह्या वेळेला राजसाहेबांनी थोडंसं प्रचाराची जी आहे पद्धत ती बदलली होती आणि जे आक्रमक वाटणारा नेता हा ठाकरे शैलीत विरोधकांचा खरपूस समाचार घेणारा, ठाकरी प्रहार करणारा हा नेता ह्या वेळेला प्रबोधनाच्या भूमिकेमध्ये होता. निश्चितपणे त्यांची भाषणं उजवी होती, गुणवत्तेच्या निकषावर खूपच चांगल्या पद्धतीने होती.
परंतु आपल्याकडचा हा समाज तेवढा प्रगल्भ नाहीये. ज्यांना तुम्ही केवळ प्रबोधन करून तुम्ही त्यांना निवडणुकीमध्ये त्यांच्याकडून मतं हस्तगत करू शकता, अशा पद्धतीचा आपला समाज प्रगल्भ नाहीये. हा अनुभव मला वाटतं राजसाहेबांनी घेतला होता यापूर्वी सुद्धा. ज्या वेळेला त्यांनी ब्लू प्रिंट आणली त्याच वेळेला शिवसेना भाजपाची युती तुटली. सगळ्यांकडून मतं हस्तगत करू शकता, अशा पद्धतीचा आपला समाज प्रगल्भ नाहीये. हा अनुभव मला वाटतं राजसाहेबांनी घेतला होता यापूर्वी सुद्धा. ज्या वेळेला त्यांनी ब्लू प्रिंट आणली त्याच वेळेला शिवसेना भाजपाची युती तुटली. सगळ्यांचे कॅमेरे त्या ब्लू प्रिंट वरून गेले कुठे, तिकडे युती जी तुटली त्याच्यावर. म्हणजे टीआरपी कशाला मिळाला, तर महाराष्ट्राच्या विकास आराखड्याला टीआरपी नाही मिळाला, पण तो युतीतल्या कलगीतुऱ्याला मिळाला. त्याच्यावरून आपल्या इथल्या राजकीय पक्षांची मानसिकता आणि आपल्या मतदारांची मानसिकता ही राजसाहेबांनी मला वाटतं ओळखायला हवी होती. कारण त्यांना ह्याच्यामध्ये प्रबोधनामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये त्यांना बिलकुल इंटरेस्ट नसतो. त्यांना राजकीय सभेतल्या आरोप प्रत्यारोप, तो संघर्ष, त्यांनी त्याच्यावर टीका केली, त्यांनी ह्याच्यावर टीका केली, ह्याच्यामध्ये जास्त रस असतो. त्यामुळे मला असं वाटतं की पूर्वी त्यांनी ज्या पद्धतीनं ठाकरे शैलीमध्ये जे ते बोलत होते, विरोधकांच्यावर तुटून पडत होते, तेच त्यांनी मराठीचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन विरोधकांच्यावर त्यांनी तुटून पडावं, हीच जनतेची अपेक्षा आहे. आगामी निवडणुका आहेत, त्या निवडणुकीमध्ये जर त्यांनी काही स्वतःमध्ये बदल केले तर आपल्याला ते दिसतीलच. परंतु ज्या वेळेला 13 आमदार आले होते त्यावेळेलाही त्यांनी तीच ठाकरे शैलीमध्ये जो समाचार घेतला होता विरोधकांचा, तोच त्यांना फायदेशीर ठरलेला आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये मित्र कोण हे निवडलं त्यांनी, पण शत्रू कोण आहे हे त्यांनी त्या पद्धतीनं सांगितलं गेलं नाही. कारण कसं असतं की मतदारांना असेल किंवा राजकीय कार्यकर्त्यांना असेल, जेव्हा आपला मित्र कोण आहे तसं शत्रू कोण आहे हेही आपल्याला दाखवून द्यावं लागतं. हे पक्षप्रमुखाची जबाबदारी असते. मित्राला ते भाजपाला त्यांनी मित्र पक्ष म्हणून किंवा देवेंद्र फडणवीसांना किंवा भाजपा शिवसेनेला ते मित्र म्हणून हे शिवसेनेला नाही सॉरी भाजपाला मित्र म्हणून ते म्हणत होते, संबोधत होते. पण त्याच वेळेला त्यांनी भाजपावरही टीका करत होते, शिवसेनेवरही टीका करत होते, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही टीका करत होते, इकडे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही म्हणजे शरद पवार साहेबांच्यावरही टीका करत होते, उद्धव ठाकरेंच्यावरही टीका करत होते, काँग्रेसवर पण टीका करत होते. एका वेळी 6 पक्ष अंगावर घेणं ही तेवढं त्याला राजकीय ताकद किंवा तेवढं पाठबळ त्याच्या परिस्थितीमध्ये माणसाकडे नाहीये. त्यामुळे याच्यामध्ये आगामी निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना आपला राजकीय मित्र कोण आहे आणि राजकीय शत्रू कोण आहे हे त्यांना जनतेसमोर ठेवावं लागणार. तिसरा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वारंवार निवडणुका टाळणे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा शिक्षक असेल, पदवीधरच्या निवडणुका असतील किंवा लोकसभा निवडणुका असतील, ह्याच्यातून काढता पाय घेणं हे सुद्धा एक त्याचा फटका बसण्याचं मुख्य कारण आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या असतात त्या लोकल लेवलला लढल्या जातात आणि त्या निवडणुका जेवढ्या आपण लढू आणि तिथे जेवढं काम होईल त्या निवडणुका लढण्यामुळे काय होतं की जमिनी स्तरावर संघटनात्मक बांधणी चांगली होती आणि संघटनात्मक बांधणी असण्याशिवाय मोठ्या निवडणुकांमध्ये यश मिळत नाही. ह्याची सुरुवात ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापासून व्हायला हवी. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढल्या असत्या तर कार्यकर्त्यांना कुठेतरी पदं मिळाली असती, पदं आली असते हातात, त्यांच्या 4 लोकांची कामं करू शकले असते, प्रतिष्ठा मिळाली असते आणि ते फार महत्वाच्या गोष्टी असतात. आणि ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणावर त्यांच्या कार्यकर्त्यांची सोय लावतो किंवा कार्यकर्त्यांच्याकडे लक्ष देतो. त्याप्रमाणे मनसेने इथून पुढे तरी किमान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायला हव्यात. आणि ह्या निवडणुका लढल्या असत्या किंवा गेली लोकसभा निवडणूक जरी लढली असती तरी त्यांना थोडंसं आयडिया आली असते किंवा लिटमस टेस्ट झाली असते त्यांची आणि या विधानसभेला कसं सामोरं जायचं त्याची त्यांना त्या पद्धतीने तयारी करता आली असती. परंतु थेट विधानसभेला 125 जागा घेऊन उतरणं हा एक धाडसच होतं आणि ते सकारात्मकतेतून उचललेलं पाऊल होतं, परंतु ते सक्सेस झालेलं नाहीये, यशस्वी झालेलं नाही. मला वाटतं की आगामी आता ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये निश्चितपणे ह्या निवडणुकीमध्ये काय चुकलंय याचा विचार करून, आत्मचिंतन करून आगामी ज्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका असतील त्या पूर्ण ताकदीनं मनसेने लढवाव्यात अशी अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेची पण आहे, महाराष्ट्र सैनिकांची पण आहे. कारण निवडणुका लढवल्याशिवाय आपला विचार, आपलं चिन्ह हे मतदारांच्या पर्यंत जात नाहीये. त्यामुळे निवडणुका लढवणं हे राजकीय पक्षाचं म्हणजे त्यांना ते कंपल्सरीच आहे निवडणुका लढवणं. त्यामुळे आता ठीक आहे, झाला पराभव, हा असे पराभव याच्यापूर्वी खूप मोठ्या पक्षांचे पण झालेले आहेत. या एका पराभवानं जसं म्हटलं की जसं आपण म्हटलं की एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही, तसं एका पराभवानं कुठलाही राजकीय पक्ष संपत नसतो. याच्यापूर्वी भाजप असेल, काँग्रेस असेल यांनी खूप मोठे पराभव पचवलेले आहेत आणि त्याच्यातून तो उभारी घेऊन त्यांनी परत सत्ता हस्तगत केलेली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला फटका बसला होता, परंतु त्यांनी ते अपयश विसरून परत आता ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळवलेलं आहे. त्यामुळं आगामी निवडणुकांमध्ये जर मनसेनं चांगल्या पद्धतीनं संघटनात्मक बांधणी करून व्यवस्थित मुद्दे घेऊन जर प्रचार केला तर निश्चितपणे त्यांना यश मिळेल आणि ते यश मिळावं हीच महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची इच्छा आहे. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आपल्या मित्रांना सांगा आणि तिसरा डोळा हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.